श्रीवल्ली मेरी बाइको है। जब एक की सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को दिखाएगा। सर को लगा के मैं रहूं नाम अपना। श्रीवल्ली मेरी बाइको है। जब एक पति सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को दिखाएगा। सर को लगा के मैं रहूं नाम अपना। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक कपल फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। आता हे फोटो मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथे तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 10.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। म्हणजे प्रॉपर इमेजवरती आपल्या रेक्टँगल किंवा आपल्या ज्या वर्ड्स आहेत PNG आहेत त्या आपल्या प्रॉपर दिसून येतील। त्यानंतर काय करायचं आहे 10.29 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा सेकंड फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे इथे काय होणार आहे फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 12.28 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरच्याच खाली बरोबर तुम्हाला एक इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचे आहे। त्याचबरोबर इथपासून चालू होणार प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचा आहे। प्रॉपर असे इमेज लेअरचे भाग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि इथेही तुम्ही 3 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आणि हा इफेक्ट काय करायचा आहे फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तिथे आपल्याला काय करायचं आहे मेन प्रोजेक्टला येऊन बघू शकताय की आपला जो फर्स्ट इफेक्ट आहे म्हणजे फर्स्ट इमेज आहे त्याला फर्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। आणि इथून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट हा दिसतोय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 10.29 या सेकंदाच्या बीटमार्कला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर 14.26ला एकदा पेस्ट करायचे आहे आणि लास्ट 18.17ला। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड इफेक्ट इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे सेकंड नंबर म्हणजेच 12.28 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर 16.19ला एकदा पेस्ट करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा 10.29 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बायको म्हणून हा PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर वरती स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे। आता याची साईज कमी जास्त तुम्ही करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपण साईज कमी केलेली आहे आणि सेट केलेलं आहे। नेक्स्ट स्टेप काय करायचे परत एकदा 10.29 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे तो अशा प्रकारे राहणार आहे। तो ॲड करून त्याची लेंथ या इमेज लेअर म्हणजेच या बीटमार्कपुरतीच ठेवून हा व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे। आणि हाच व्हिडिओ परत एकदा सिलेक्ट करून कॉपी करायचा आहे आणि काय करायचं इथं आपल्याला जिथं आपण हा व्हिडिओ सेट केला आहे म्हणजे बघू शकता इथं आपण पेस्ट केला आहे तर एक इमेजमध्ये सोडून 14.26ला हाच व्हिडिओ पेस्ट करायचा आणि परत बघू शकता इथं आपण लास्ट 18.17 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.